नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. तुम्ही म्हणसाल रोज उठून नियमित कर्जदारासाठी व्हिडिओ हा का टाकतोय. आता काहींना योग्य वाटेल, काहींना योग्य वाटणार नाही, परंतु इमानदार शेतकऱ्यांसाठी जोपर्यंत त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत व्हिडिओ येतच राहतील आणि त्याबाबत अपडेट येतच राहतील शेतकरी मित्रांनो. कारण 23 लाख शेतकरी आहेत की ज्यांनी इमानदारीनं कर्ज भरलेलं आहे आणि त्या इमानदारीनं कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे तोपर्यंत व्हिडिओ येत राहतील. कारण इतरांना न्याय मिळतोय, इमानदार शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तुम्ही थंबनेलही वाचला असेल. फक्त एकदा राज्य सरकारनं रेग्युलर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, मग बघा तुम्हाला थकबाकीदार एकतर सापडेल का. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यासाठी दोन लढवे नेते मैदानात उतरत आहेत. एक उतरतोय 10 तारखेला आणि दुसऱ्याने काल तारीख जाहीर केली आहे 9 तारखेच्या नंतर, म्हणजेच अजितजी नवले व रविकांत तुपकर. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे, मजबूत सरकार आहे, सत्ताधारी पक्षाचे मजबूत आमदार आहेत, मजबूत मंत्री आहेत, विरोधी पक्षाचेही मजबूत आमदार आहेत, प्रबळ विरोधी पक्ष आहे. या सर्वांना असं काय वाटत नसेल की नियमित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय द्यावा, नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावं, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जे इमानदारीचं फळ द्यावं, असं कुणालाच का वाटत नाही. फक्त अजित नवले, बच्चूभाऊ कडू, रविकांत तुपकर, रोहित पवार या चौघांनाच का वाटतंय. रोहित पवारांनी 1-2-3 आंदोलनं केली, त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडू तर आता सध्या सत्तेत आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालूच आहेत. परंतु मैदानात खरी उतरायला दोन हिरो म्हणलं तर रविकांत तुपकर आणि अजित नवले विषय सोडायला तयारच नाहीत. कारण कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर हा विषय कुठेतरी मागे पडेल, या विषयावर कोणी बोलणार नाही असं वाटत असतानाच प्रोत्साहनची यादी सप्टेंबरमध्ये येणार मध्ये जेव्हा माहीत झालं, परंतु राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे प्रोत्साहनवाल्यांना फक्त 50,000 रुपये देणार असं जेव्हा JRमध्ये आलं, त्याच्यानंतर मात्र शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. काल माननीय रविकांत तुपकर हे आक्रमक होते. अजितजी नवले हे रोजच आक्रमक आहेत. अजितजी नवले यांनी 10 ऑगस्टपासून आपलं राज्यव्याप्ती आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर काल रविकांत तुपकर यांनी सुद्धा 9 ऑगस्ट नंतर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मग ते आंदोलन कशा प्रकारे असेल, कोणत्या मार्गाने असेल, त्यांचं नियोजन काय, या सर्व अपडेट वेळोवेळी येतच राहतील. परंतु विषय याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. अजित नवले आणि तुपकर यांनाच का पडलंय, इतर नेते शेतकरी नेते नाहीत का, प्रबळ विरोधी पक्ष नाही का, सत्ताधारी विरोधी पक्षातले आमदार यांनी या विषयावर का हात घालत नाही आहेत, या दोघांनीच का शेतकऱ्यासाठी लढतात. या सर्व शेतकऱ्यांनी या दोघांचे, त्याचबरोबर रविकांत तुपकर असो, अजित नवले असो, रोहित पवार असो, बच्चूभाऊ कडू असो, यांचे खूप मोठे उपकार आपल्या डोक्यावर आहेत. कारण हे कुणी आमदार नाही आहेत. आज फक्त बच्चूभाऊ एक आमदार झालेले आहेत सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन. त्याच्यानंतर रोहित पवार आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न चालू आहेत. परंतु रविकांत तुपकर हे आमदार नाहीत आणि अजित नवले हे आमदार नाही आहेत. का कुण्या पक्षाचे कुठलं पदाधिकारी नाही आहेत, कुण्या संस्थेचे पदाधिकारी नाही आहेत, कुठलं लाभाचं पद आहे त्यांच्याकडं. मग शेतकऱ्यांसाठी हे दोघंच का लढतात. इतकं मोठं राज्य असताना, इतकी मोठी शेतकरी संघटना असताना
मोठमोठे शेतकरी असो, मोठमोठे सत्ताधारी असो, हे सर्वजण शांत बसलेले आहेत की नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी न्याय कोण देणार. मग हे दोघांनीच मुद्दा उचलला. खूप मोठे उपकार शेतकऱ्यावर या दोघांचे आहेत. परंतु या दोघांना मोठं करायचं की लहान करायचं हे मात्र शेतकऱ्याच्या हातात आहे. थंबनेलवरचा आपला आजचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, की फक्त एकदा रेग्युलर शेतकऱ्यांची राज्य सरकारने कर्जमाफी करावी. एकही थकबाकीदार भविष्यात सापडणार नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्य सरकार म्हणते की तिजोरीवर ताण पडतोय, कर्जमाफी बँकेला फायद्याची करायची नाही आहे, योग्य शेतकऱ्यापर्यंत आपण न्याय देणार आहोत, गरीब शेतकऱ्याला न्याय देणार आहोत, इमानदार शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत. आणि त्यातून राज्य सरकारवर जी बोजा पडत आहे या गोष्टीचा, त्याच्यातून किती काटकसर करता येईल तेवढी काटकसर करून गरजू शेतकऱ्यापर्यंत आपण कर्जमाफी नेणार आहोत. मुद्दा खूप चांगला आहे, मुद्द्याचा विषय नाही. राज्य सरकारचे त्याबाबतही आपलं शेतकऱ्याबाबत दुमत नाही. परंतु विषय असा आहे, आपण म्हणताय की गरजू इमानदार शेतकऱ्यांना हा न्याय देण्याचा प्रकार आहे. मग गरजू आणि इमानदार शेतकऱ्यांनाच तुम्ही बाजूला सारताय. थकबाकीदार वाईट नाही आहे, थकबाकीदाराचीही कर्जमाफी करा. थकबाकीदार ही आज या परिस्थितीमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. त्या थकबाकीदारीची तुम्ही कर्जमाफी 2 लाखात केली, त्याबद्दल धन्यवाद. मग इमानदार गरजू जो वेळोवेळी आपले कर्ज भरून रिन्युअल करून आज तो नियमित कर्जदार आहे, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर काय होईल. मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. फक्त राज्य सरकारने एकदा जरी नियमित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर थकबाकीदार हुडकला तर सापडणार नाही. याचा फायदा राज्य सरकारला, बँकाला आहे. उद्या भविष्यात बँकाचं नुकसान होत असेल, राज्य सरकारचं नुकसान होत असेल, हे तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्ही नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देण्याची जर सवय लावली 1 ते 2-3 वर्षानंतर, तर तुम्हाला थकबाकीदार हुडकून सापडणार नाही. निश्चित शेतकरी आपलं कर्ज वर्षाच्या वर्षाला रिन्युअल करतील. आणि त्या शेतकऱ्यांना जर तुम्ही 2-3 वर्षांना जर कर्जमाफीचा लाभ दिलात तर थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचा विषयच राहणार नाही. आणि तीच सवय शेतकऱ्यांना लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीकडे जर थोडं लक्ष दिलं तर निश्चित राज्य सरकार फायद्यात राहू शकतं. आज हे भाजपचं सरकार असू द्या, भविष्यात येणारं काँग्रेसचं असू द्या, राष्ट्रवादीचं असू द्या, शिवसेनेचं असू द्या, किंवा कुण्याही पक्षाचा असू द्या, प्रत्येक पक्षानं जर नियमित कर्जदार शेतकऱ्याकडे लक्ष ठेवलं, नियमित कर्जदार शेतकऱ्याला जर वेळोवेळी कर्जमाफी असो, जेवढं कर्ज आहे त्याला तेवढं प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जर भविष्यात घेण्यात आला तर निश्चित तुम्हाला राज्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची गरजच पडणार नाही. कारण तुम्ही जर नियमित कर्जदाराला जर कर्जमाफी देत असाल तर शेतकरी आपोआप आपलं कर्ज रिन्युअल करेल, कुठूनही काढेल, परंतु तुमच्या माध्यमातून त्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणं गरजेचं आहे. आणि ती सवय जर आतापासून जर तुम्ही लावली तर निश्चित एक चांगला संदेश, चांगला मेसेज या कर्जमाफीतून त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकतो. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो व भविष्यात बँकाही अडचणीत येणार नाहीत, भविष्यात सरकारही अडचणीत येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकरी रिन्युअल करायचा प्रयत्न करतील आणि शेतकऱ्यांना त्या कर्जमाफी जर मिळत असेल तर एक चांगला संदेश तुमच्या माध्यमातून जाऊ शकतो. आता सध्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण केलात, त्याबद्दल धन्यवाद. तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांची ही कर्जमाफी आपण केलीत तर भविष्यात संदेश तुम्हाला नियमित कर्जदार शेतकरी हे जास्त दिसतील, थकबाकीदारांची संख्या कमी दिसेल आणि ही जर सवय आपण भविष्यात लावत गेलात तर एकही शेतकरी थकबाकीदार राहणार नाही. परंतु तुमचे निर्णय, तुम्ही ठरवलेले निर्णय तुम्हाला योग्य वाटतात, शेतकऱ्यांचे निर्णय तुम्हाला योग्य वाटत नाहीत. तुमचे नियम तुम्हालाच लकलाभ वाटतात. कारण ट्रिगर नसलेला पीक विमा हा योग्य पीक विमा आहे तुम्ही ठरविलात
आणि ट्रिगर असलेला पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे आणि ट्रिगर नसलेला पीक विमा हा विमा कंपनीच्या धार्जिने आहे. कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचं जे आव्हान करण्यात येत आहे, याला जबाबदार कोण आहे? तर स्वतः राज्य सरकारचं. कारण पीक विमा भरायला शेतकऱ्यांची इतकी गर्दी होत होती की राज्य सरकारला मुदत मागायची वेळच लागत नव्हती. कारण तेवढ्या पूर्ण महिन्यामध्ये शेतकरी पीक विमा भरत होते आणि उर्वरित शेतकरी भरायचे राहिलेत म्हणून मुदत वाढवली जायची, तीही मागणी करून. परंतु यावर्षी पीक विम्याची मुदत का वाढवण्यात आली तुम्हाला माहीत आहे शेतकरी मित्रांनो? तर शेतकऱ्यांनी पीक विम्याकडं पाठ फिरवल्यामुळं राज्य सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 20% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. उर्वरित 80% शेतकऱ्यांनी पीक विमाच न भरल्यामुळं राज्य सरकारला 10 दिवसाची मुदत वाढवावी लागलेली आहे, तेही शेतकरी पीक विमा भरावा म्हणून. जर 3 ट्रिगर जर लागू राहिले असते तर शेतकऱ्यांना मागं लागायची गरज नाही, शेतकरी आपोआप पीक विमा भरला असता. जर पीक विमा भरूनच शेतकऱ्यांना पीक विमा व्यवस्थित मिळत नसतील तर शेतकरी पीक विमा भरतीलच कसा? आज जरी राज्य सरकारकडून 10 तारखेपर्यंतची जर मुदत वाढवलेली असली, परंतु शेतकऱ्यांची पीक विमा भरण्याची मानसिकताच नाही. तुम्ही उद्या घोषणा करा की आम्ही 3 ट्रिगर लागू करतोय, हे उरलेले 7 दिवससुद्धा तुम्हाला पुरणार नाहीत, अजून 10 दिवस मुदत वाढवावी लागेल. इतक्या सर्व शेतकरी पीक विमा भरून घेतील. राज्य सरकारने या पीक विम्याचे ट्रिगर परत लागू करणं गरजेचं आहे. मान्य रविकांत तुपकर असो, अजितजी नवले असो, यांच्या माध्यमातून ज्या आता मागण्या 10 तारखेपासून करण्यात येणार आहेत, या मागण्यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये, त्याचबरोबर पीक विम्यातले 3 ट्रिगर लागू करण्याची विनंती करण्यात येणार आहे व या कर्जमाफीतून जो शेतकरी वंचित राहील त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी या येणाऱ्या 10 ऑगस्ट 9 ऑगस्टपासून रविकांत तुपकर व अजित नवले यांच्या आंदोलनापासून सुरुवात होणार आहे. निश्चित या आंदोलनाला एक चांगला सपोर्ट मिळू शकतो. राज्यातील 23,61,000 शेतकरी हे नियमित कर्जदार शेतकरी आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांची जर साथ या दोघांच्या आंदोलनाला जर लाभली तर निश्चित राज्यामध्ये क्रांती घडू शकते. राज्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळू शकतात, पीक विम्यातील 3 ट्रिगर लागू होऊ शकतात व कर्जमाफीमध्ये एकही शेतकरी वंचित राहू शकत नाहीत. त्यामुळे या निर्णयाकडे राज्य सरकारने एक सकारात्मक पद्धतीनं पाहून यांच्या आंदोलनाच्या अगोदर योग्य तो निर्णय राज्य सरकारने घेणं अपेक्षित आहे. तो पीक विम्याबाबत असो, कर्जमाफीबाबत असो व प्रोत्साहनबाबत असो. हीच एक अपडेट आपल्या चॅनलवरून देण्याचा आजचा प्रयत्न केला. जशा जशा अपडेट येतील तसे आपले व्हिडिओ येत राहतील. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.